गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर न्यू मिनी व्लॉग. तर सकाळी सकाळी ना मी असाइनमेंट कंप्लीट करत बसलेली होती, कारण मला आज कॉलेजला जायचं होतं. मग मी ना मस्तपैकी जेवण वगैरे करायला बसले. अचानक माझं लक्ष मन्याकडे गेलं आणि तो मला चोरून चोरून बघत होता. मग ना मी मस्त तयारी वगैरे करून घेतली आणि ऋतुराज आणि मी आम्ही दोघं निघालो जायला. आता आमचं कसं आहे ना, सगळे आमच्या जवळच राहतात, त्याच्यामुळे आम्हाला कोणीतरी रोज कुठे ना कुठे भेटतच असतं. इथे जाता जाता संदीप मामा भेटलेला, मग काय त्याला भेटलं. मग शिवरायांचे दर्शन घेतले आणि फायनली आम्ही आता इथे कॉलेजला पोहोचलो. कोण कोण ह्या कॉलेजला आहे मला नक्की कमेंट मध्ये सांगा. 11:30 वाजलेले होते तरी पण आमच्या कॉलेजला काहीच गर्दी नव्हती. भाई आमच्या कॉलेजवाल्यांनी ना लिफ्टच नाही लावली, त्याच्यामुळे रोज आम्हाला 3rd फ्लोअर पर्यंत चढत जावं लागतं यार. मग ना मी इथे पोहोचले आणि माझे फ्रेंड्स असाइनमेंट लिहित बसलेले होते. मग मी पण त्यांना जॉईन केलं आणि मी पण असाइनमेंट लिहायला बसले. तेवढंच सरांनी आवाज दिला आणि आम्हाला त्यांनी केक खायला बोलवलं होतं. आणि आमची मॅडम बघा हाय करत होती, तिला पण ब्लॉग मध्ये यायचं होतं. आम्ही नाही का कामासाठी गेलो होतो, पण ते काय आमच्याकडून झालंच नाही, त्याच्यामुळे आम्ही रिटर्न येऊन लागलो. आम्हाला दिलेला पेढा आम्ही प्रियंकाला देऊन दिला, कारण आम्हाला खायचा नव्हता. त्यानंतर मग सर आले आणि आता आमचं लेक्चर स्टार्ट होणार होतं. लेक्चरला मोजून आम्ही 3च जण असतो, तरी पण सर शिकवता. त्याच्यात मी इथं जास्त सुट्ट्या मारते, कारण माझा आजारपण हे ते चालूच असतं आमच्याकडे. मग लेक्चर वगैरे झाल्यानंतर सरांनी आम्हाला थोडासा ब्रेक दिला आणि इथे मग स्वरा भेटलेली होती. तिथं काय नुसती पप्प्याच देत राहते काय. मग काय सरांचं जेवण चाललं होतं, त्याच्यामुळे आम्ही बसलो इथे बोर होत. एक बघा गाईज, बंटी तेरा साबुन स्लो है क्या? आम्हाला पण बोर व्हायला लागलं. मग आम्ही आलो खाली फिरायला. थोडंसं फिरायला म्हणजे तिला भूक लागलेली होती, मग तिला चिप्स घ्यायला. इथे मला मॅडम कडून प्रिन्सेस ट्रीटमेंट दिली जात होती, कारण मला आताच हॉस्पिटलमधून सोडून आणलेलं होतं. त्यांचं कॉलेज सुटलेलं होतं आणि आता आमचं अजून आम्हाला वेळ होता जायला. आणि हिरीचा ते येता जाता हाय हायच करत होती ब्लॉग मध्ये. और गाइस, ये हमारे कॉलेज वाले कुछ भी पाल के रखते. ये कुछ भी नहीं, ये इसका काम है, इसलिए उसको पाल के रखा है. मग आमचं झालं लेक्चर वगैरे आणि इथे ना या पोरीने एक पोरग सांभाळलं होतं, त्यांच्याकडून ते पण होत नाही. आणि पप्पीवाली मॅडम परत आली. तर ना मी सकाळपासून आलेली होती, त्याच्यामुळे खूप जास्त दमलेली होती. आणि आता फायनली आम्ही घरी पोहोचलो. मग मी घरी आल्यावर खाल्लं पिलं आणि थोडा आराम केला. मग उठले आणि अभ्यास करत बस. आणि इथे आमच्या घरचे मोबाईल पगलू झालेले होते. आज खूप जास्त फ्रेश वाटतंय, कारण 6 दिवसांपासून खूप बोर झालेली होती आणि आज फायनली बाहेर निघाली, कॉलेजला वगैरे गेली, त्याच्यामुळे आज थोडा मूड चांगला आहे. इथे वेणू बघा कशी रडत होती. आमची वेणू मॅडम आहे ना, तिचे नाटकं चालू असतात, म्हणजे डोळ्यातून एक आसू पण येत नाही आणि तरी पण ती रडत असते. मग ते गेले आणि आम्ही सगळं आवरून वगैरे बसलेलो होतो. सो आज के लिए इतना ही, बस मिलते हैं कल के व्लॉग में. सो असंच तुमचा सपोर्ट असू द्या. बाय बाय. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका.